उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली फडणवीस अजित पवारांची भेट, हवंय मंत्रिपद. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी देवगिरी बंगल्यावर जाऊन भेट घेतली आहे. महायुतीच्या यशाबद्दल दादांना छत्रपती शिवरायांची मूर्ती भेट देत सत्कार केला आणि या प्रसंगी कराडचे आमदार अतुल भोसले हे उपस्थित होते. त्यावेळी अजित पवारांनी उदयनराजेंचं स्वागत करत आभार मानलेत आणि विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला दैदिप्यमान यश मिळालेलं असून 288 पैकी 237 जागांवर भाजप महायुतीने विजय मिळवला आहे आणि याबद्दल सर्व स्तरातून महायुतीच्या प्रमुख नेत्यांचं अभिनंदन केलं जात आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी आज महायुतीमधील प्रमुख नेत्यांची भेट घेऊन त्यांचा अभिनंदन सत्कार केला. अगोदर अजित पवार, त्यानंतर सागर बंगल्यावर जाऊन भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचाही सत्कार उदयनराजेंकडून करण्यात आला आणि विशेष म्हणजे या भेटीनंतर शिवेंद्रराजेंच्या मंत्रिपदासाठी खासदार उदयनराजे सरसावले आहेत आणि ही चर्चा राजकीय वर्तुळातून सुरू आहे. उदयनराजेंनी 5 आमदारांसह खासदार उदयनराजे भोसले यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने अनेकांना आश्चर्य व्यक्त होत आहे. कोरेगावचे आमदार महेश शिंदे, कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे, कराड दक्षिणचे आमदार अतुल भोसले, शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतली शिवेंद्रराजेंना मंत्री करा अशी याबाबतीत भेट घेतलेली आहे आणि स्वतः सातारा जिल्ह्यात आणखीन भाजपची वाढ करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा शब्द खासदार उदयनराजे भोसले यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सातारा.